नमस्कार, मी आकाश जाधव. ठरल्याप्रमाणे एसबीआयच्या सीबीयूची जाहिरात आली, पण यावेळी ती कमी जागांसाठी आली. सोबतच त्यामध्ये एक एक्स्ट्रा मुद्दा ऍड केला होता, तो म्हणजे 9.5 लाख पर एनमच्या पगाराचा. तर त्यामुळं विद्यार्थ्यांचं त्याबद्दल नाराजी आहे, त्याबद्दल चर्चा चालू आहे. विद्यार्थी त्याच्यावर ऍक्शन सुद्धा घेत आहेत. पण त्यात एक दुसरी आनंदाची गोष्ट विद्यार्थ्यांना अशी आहे की शक्यतो आपण ज्याही वर्षी एसबीआयचे चेअरमन एकूण जागा किती भरणार हा आकडा सांगतात, तर आपण तो आकडा निश्चित दरवर्षी गाठला जातो. पण त्यामध्ये एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क आणि एसबीआय सीबीओ तिघांच्याही जागा मिळून त्या तेवढ्या जागा असतात. तर ह्याही वर्षी एसबीआयच्या चेअरमननी 16,000 जागा सांगितलेल्या आहेत. त्यापैकी जर एसबीआय सीबीओच्या जागा 2,000 असतील तर मुद्दा हा राहतो की ह्या वर्षी जर तसं असेल तर एसबीआय पीओ आणि एसबीआय क्लर्क ह्या दोघांच्या मिळून जागा 14,000 म्हणजे 16,000 - 2 14,000 असतील का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण मागच्या 2 ते 3 वर्षाचा ट्रेंड पाहता मला असं वाटतं की ह्या वर्षी एसबीआय पीओ आणि एसबीआय क्लर्कच्या मिळून जागा 14,000 नाही, पण निश्चितच, कारण की मागच्या तिन्ही वर्षी चेअरमनने सांगितलेल्या जागा आणि ऍक्च्युअल आलेल्या जागा ह्या पीओ प्लस क्लर्क प्लस सीबीओ मिळून तेवढ्या झालेल्या आहेत. तर जर का हा 16,000चा आकडा गाठायचा असेल, त्यातल्या ह्या 2,000 सीबीओच्या जागा मायनस केल्या, तर ह्या वर्षी एसबीआय पीओ आणि एसबीआय क्लर्क दोघांच्याही बंपर व्हेकन्सीज येऊ शकतात. त्यासोबत अजून काही व्हिडिओ सुद्धा मी पाहिले होते की ज्यामध्ये असं म्हणत होतात, काही जण म्हणत होते की सीबीयूची जाहिरात आली तर लगेच पीओ क्लरिकलची येईल का. तर पीओ क्लरिकलची जी आपण एक्सपेक्टेड डेट मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये ऑगस्ट पासून पुढे कव्हर केली आहे, बिलकुल तीच असणार आहे. तर त्यामुळं आता इमिजिएट नाही, पण नंतर जेव्हा येतील, मला असं वाटतं की ह्या वेळेला एसबीआय पीओ आणि एसबीआय क्लर्कमध्ये रिक्रुटमेंट ही बंपर असेल. धन्यवाद.